नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षक अभियोग्यताधारक बंधू भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे आणि पवित्र पोर्टल संदर्भातील ही अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे. तर काय आहे जाणून घेऊया. त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून लिहू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्र राज्यातील पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणारी भरती प्रक्रिया ही आदर्श आचारसंहितेचे कारण देऊन रखडण्यात आलेली होती. ज्या 11,085 उमेदवारांच्या याद्या लागलेल्या होत्या त्यापैकी जवळपास 3,500 लोकांना नियुक्तीपत्र मिळाले, पण बाकीच्यांचे नियुक्तीपत्र हे द्यायचे राहून गेलेले होते आणि यासाठी आदर्श आचारसंहिता हे कारण पुढे आणण्यात आले होते. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणूक आयुक्ताला, केंद्रीय निवडणूक आयुक्ताला जो प्रस्ताव पाठवलेला होता विशेष परवानगीचा, त्या प्रस्तावाचा उत्तर आता मिळालेला आहे. तर याचं उत्तर काय मिळालं आहे तर मित्रहो, निवडणूक आयोगाने असं उत्तर पाठवलेलं आहे की राज्यभरामध्ये जी रखडलेली पवित्र पोर्टलची भरती प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू करू शकता, परंतु कुणासाठी की ज्या जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक ही संपलेली आहे. उदाहरणार्थ पूर्व विदर्भामध्ये 19 तारखेचा टप्पा पार पडलेला होता, तर 19 तारखेची निवडणूक झालेली आहे. तर 19 तारखेच्या नंतर मात्र तुम्ही ज्यांच्या निवड याद्या लागलेल्या आहेत, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि ज्यांचं फक्त समुपदेशन बाकी होतं अशांना नियुक्तीपत्र तुम्ही देऊ शकता. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ते आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया संपली तर मात्र तुम्हाला नियुक्तीपत्र हे निश्चितपणे दिले जातील असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार आता पवित्र पोर्टल आणि राज्य शासन शिक्षण विभाग, शिक्षण आयुक्त यांनी कार्य करण्याला तयारीला लागलेले आहेत आणि लवकरात लवकर हे सगळ्यांना नियुक्तीपत्र 11,085 जणांनाही हे नियुक्तीपत्र मिळणार आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा होता की यानंतरचा जो राऊंड आहे तो राऊंड कुठला लागणार आहे, कन्व्हर्टेड राऊंड लागणार आहे की विथ इंटरव्ह्यू वाला राऊंड लागणार आहे. तर या संबंधाने निवडणूक आयोगाने या पत्रामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे. परंतु आपल्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेची आदर्श आचारसंहिता ही जवळपास लोकसभेची इलेक्शन संपून निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंतही वगैरे असेल. म्हणजे 5 जून पर्यंतची ही आदर्श आचारसंहिता असेल. ही 5 जून पर्यंतची आदर्श आचारसंहिता संपली, निकाल लागला, मग सरकार कुणाचंही बसू द्या, त्यानंतर मात्र राज्य सरकार आपले कार्यरत असल्यामुळे राज्य सरकार ही भरती प्रक्रिया निश्चितपणे राबविणार आहे. तोपर्यंत मग हा मधल्या कालावधीमध्ये आपल्याला 1-1.5 महिन्याचा कालावधी आहे. यामध्ये आपण काय करणार तर सर्व अभियोग्यता धारकांना अशी विनंती आहे की जे चांगले बोलू शकतात, जे आपले ग्रुप्स आहेत, वैयक्तिकरित्या आपण शिक्षण आयुक्ताशी संपर्कात राहून पाठपुरावा घेत राहणे ही त्यावरचा उपाय आहे. आणि यानंतर जी प्रक्रिया करायची असेल कन्व्हर्टेड राऊंड लावण्यासाठी किंवा विथ इंटरव्ह्यू वाले राऊंड लावण्याकरिता, आणि जे काही उर्दू माध्यमाचे प्रश्न आहेत, रयत शिक्षण आयोगाचे प्रश्न आहेत, रयत शिक्षण संस्थेचे प्रश्न आहेत आणि 2017 सालच्या जे 55-60 वाल्यांचे जे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांबाबत एका विशिष्ट शिष्टमंडळाद्वारे किंवा आपल्या जे बोलणारे लोक आहेत वैयक्तिकरित्या ग्रुपद्वारे किंवा संघाद्वारे आपण याचा पाठपुरावा शिक्षण आयोगाशी घेत राहावा, जेणेकरून जशी ही आदर्श आचारसंहिता संपेल त्यावेळेस असे कुठलेही कामं बाहेर राहता कामा नये, जेणेकरून त्यावेळेस जर कामाला सुरुवात केलं की अजूनही लेट होईल. आपण त्याच्यामुळे सुरुवातीला आपण सर्व कामाची चौकशी करून त्यांना पाठपुरावा करत राहिलं तर सगळे कामं जर ओके राहिले की जास्त आदर्श आचारसंहिता 5 जूनला संपेल. तसंच 6 जूनला वगैरे पत्र निघायला पाहिजे, जेणेकरून रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू होईल. तर तुर्तास एवढंच मित्र हो की आता निवडणूक आयोगाच्या या परवानगीमुळे जे 11,085 लोकांना, संपूर्ण जणांना आदेश प्राप्त होतील, नियुक्तीपत्र प्राप्त होतील, परंतु त्या जिल्ह्यातील निवडणुका संपल्याच्या नंतर. ही एक सुंदरशी बातमी आहे. ही बातमी आवडलीच असेल आणि बाकीच्या सर्व अभियोग्यता धारकांनी सुद्धा यावर आपलं काम करायचं आहे, पाठपुरावा करायचा आहे. धन्यवाद. बातमी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.